आणि बघा आपली छोटीवाली होडी होणार आहे चालू. हे बघा ते बघा तिथे छोटी होडी आहे, तिकडे छोटी होडी आहे, तिकडे जायचं ते पार पुलाचं काम चालू आहे. आता आपण पोचलेलो आहे आपल्या डोलीजवळ. आपल्याला इथून त्यांना तिथपर्यंत ओढत जायचं आहे पूर्ण. आता डोल ओढायला सुरुवात केलेली आहे माझ्या भाऊने. आणि हे बघा अशा हाताने डोल ओढतात नाही, भरपूर जड असते. तुम्हाला वाटते वडताना भेटलेलं आपल्या डोल. आणि चिंबोरी म्हणजे खेकडा पण आलेला आपल्याला. हे बघा किती जोर करायला लागतो. मग दिसतोय तो पूर्ण व्हाईट व्हाईट दिसतं म्हणजे कोलिमच आहे. तुम्हाला दाखवतो. हा बघा जाऊला किती तिची बघा. आणि हा विषारी साप आहे पाण्यामधला. आणि हा बघा पापलेट भेटायला आपल्याला खतरनाक एकदम ताज. आणि कोलीम पण आहे, चिंबोरी पण आहे. म्हणजे आज आपण पोचलेलो आहे. इथे बघा किती जण आहेत वाट बघतायत. आता आहे ना डायरेक्ट पूर्ण आहे ना काकी कोलीम जेवढा आहे तेवढा निवडतात आहेत. पाणी बघा किती आहे त्याच्या पूर्ण इकडे आपला कोलीम पूर्णपणे एवढा पण आहेत. काकी इकडे पण आहेत आणि दादा आणि काका. नमस्कार भावांनो, मी साहिल पाटील पुन्हा एकदा कोकणी साव युट्यूब चॅनल तुला स्वागत करतो. आत्ता आलो भावांनो मी गावात. आणि गावात आल्या भाई मी चाललो डोलीला. मी ऐकवली आणि आपल्याला माहित आहे गावात आल्यावर आपण डायरेक्ट जातो म्हणजे बोटीवर आपल्या कामासाठी, म्हणजे डोलीवर जालीवर. म्हणजे आता चालू डोलीवर नाही, सर्व बोटी चालले डोलीवर. मी तुम्हाला दाखवतो. आता माझा भाऊ पण आला, आपली छोटीवाली होडी हाणायला आलाय. आता त्याच्यात बसू आणि डायरेक्ट जाऊ. मग आपण डायरेक्ट डोलीवर. मला कोणती मच्छी मिळणार माहिती तुम्हाला? कोलीम भेटणार. आपलं कोलीम म्हणजे जाऊल्याची आहे ना मासेमारी असणार आहे. ते ब्लॉक शर्ट बघा, नक्की आवडेल तुम्हाला. चला हे बघा आपला समुद्र. आणि आपला तिथं समोर आहे ती छोटीवाली होडी, ते आपला भाऊ आहे. आणि इकडून आता सर्वजण चाललेत आहेत मच्छी पकडायला. हे बघा पूर्ण. आणि सीन बघा किती भारी वाटतं. एकदम वातावरण शांत गावातला एक नंबर असं वातावरण. आता आम्ही चाललोय ते ब्लॉक शर्ट पर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आपली छोटीवाली होडी आलेली आहे. आणि इथे आहेत काका माझे आणि तिथे आहे माझा भाऊ. आणि आम्ही चालू 3 जण डायरेक्ट. आणि आपल्याला तिकडे जायचं आहे, ते ब्रिजचं काम चालू आहे भरपूर लांब. तिकडे आपल्याला होडी घेऊन जायचं आता मच्छी पकडायला. आणि बघा आपली छोटीवाली होडी. या आता आलेलो आहे होडीमध्ये आपण. माझा भाऊ बघा तिथे आता आहे कर. आणि इथे आहेत काका. ही इंजिन आपल्या बोटीची छोटीशी होणार आहे चालू. हे बघा इंजिन चालू झालेले आहे आणि सर्वजण चाललेले आहेत. ते बघा तिथे छोटी होडी आहे, तिकडे छोटी होडी आहे, सर्व डोलीवर चाललेत आहेत. हे बघा आता. आणि आपल्याला तिकडे जायचं ते पार पुलाचं काम चालू आहे. तिकडे आपण डोल लावलेले आहे आपली कोलवाची. आता सर्वजण चाललेत आहेत. पाणी पण भरत आलं आपला. आणि भरतीच्या टायमातली ही मासेमारी आहे. आपली डोल लावून गेलेले आहे वाटाच्या टायमामध्ये. आता भरतीच्या टायमा आम्ही ओढायला चालले सर्व. आणि हे बघा सीन. आणि हा गाव. आता आपण पोचलेलो आहे आपल्या डोलीजवळ. आणि डोलीची हे बघा, हे तुम्हाला हे निशाणी आहे. आपली बावटा दिसतोय ती निशाणी आहे. इथे ड्रम आहे ती निशाणी आहे. आता आपण पोचलेलो आहे डोलीजवळ. आता आपला भाऊ वाढतोय आता. आणि आता डोल ओढायला मी सुरुवात करू. आणि पाण्याला आहे ना भरती लागली आहे भरपूर जोरामध्ये, म्हणजे फोर्सनी पाणी आहे भरतीचा पूर्ण. हे बघा कशा प्रकारे करतोय.
हे बघा आपली डोल. हे बघा आता आम्ही आलो डोल ओढायला आणि समोर ती आपली डोल आहे आणि इथं आपल्या ब्रिजचं काम चालू आहे. इकडून तर तिथपर्यंत बागमंडला ते बाणकोट ब्रिजचं काम नेत आहे ना. इथं आम्ही डोल थांबलो आहे. म्हणजे आता आहे ना पाण्याला आहे ना भरती आहे, म्हणजे भरपूर फोर्स आहे, फास्ट चाललं आहे पाणी. म्हणून जरा वेळ थांबतो, जरा पाण्याचा फोर्स जरा कमी होऊ दे, मग आम्ही डायरेक्ट ओढायला सुरुवात करणार आहोत डोल. मग थोडा वेळ थांबतो जरा 15-20 मिनटं आणि मग डोल ओढू. ते ब्लॉग शॉट पण बघा, खूप मजा येईल ब्लॉगला. आणि आता सर्व आम्ही जरा बसलो आराम करतो आहे, हे बघा. आणि सर्वजण आहे ना आता डोली ओढत आहेत तिकडे म्हणजे सर्व अर्धे थांबले आहेत, अर्धे ओढत आहेत आणि काही जण येतात आहे डोली ओढायला. हे बघा किती फोर्सने चालू आहे पाणी. आता थांबलो 5-10 मिनटं आणि आता आम्ही चालू डोल ओढायला सर्वजण सुरू करतो आहे. कारण की थोडा पाण्याचा फोर्स आता वाटते आम्हाला कमी झाला आहे. आणि आपल्याला आहे ना ही कोणती मासेमारी तुम्हाला माहिती आहे, कोली म्हणजे जवल्याची मासेमारी, त्यासाठी डोल लावलेली आहे. आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ओढतात. हे बघा इथे भाऊ आणि काका ओढतात आहेत आपली डोल, हे बघा. अजून पण पाण्याला फोर्स आहे भरपूर, त्याच्यामुळे आहे ना बार आहे ना हातावर बार भरपूर येतो ओढायला तिकडे, म्हणजे एवढे जोर येते ना भरपूर. हे बघा कशा प्रकारे ओढत आहेत. पाण्याला आहे ना फोर्स असल्यामुळे भरपूर बार येते ओढायला हातावर, त्याच्यामुळे ना दोघं आणि हे बघा आपल्याला इथून त्यांना तिथपर्यंत ओढत जायचं आहे पूर्ण. मग ते सर्व एकत्र घेऊन मग ही डोल आहे ना भरपूर मोठी असते, ती सर्व ओढून आपल्याला घरी जायचं आहे. आणि ही एकच ना, अजून एक आमची आहे, 2 डोल लावलेले आम्ही. तर एक साईडचं झालं वडून, आता आपल्याला त्या साईडला जायला लागेल ओढत तशीच. तो बघा तो ड्रम दिसतोय काळ्या कलरचा तिथं. आणि असे प्लास्टिकचे पिशवे येतात भरपूर, आपण घाण टाकतो ते समुद्रात. इथे आम्ही ओढतोय आणि तिकडे बघा अजून एक होडी आहे छोटीवाली, तिथे ते काका ओढत आहेत. ते बघा आपल्याला हात दाखवत आहेत. आणि इथे बघा ही अशी डोल आहे, आता एकत्र झालं इकडून, अजून थोडी इथनं एकत्र करायची आपल्याला. आणि मग ही पूर्ण अशी आहे ना डोल भरपूर मोठी आहे, ती आपल्या सर्व हाताने ओढायची असते. इकडून मग पूर्ण आपण आहे ना तिला हाताने ओढू आणि आपल्या होडीमध्ये घेऊ. हे बघा आता एक साईडचं झालं आपलं तिसलं सोडून, आता आपण असे थोडं त्या ड्रमापर्यंत जाऊ, तिकडून पण घेऊ आणि मग डायरेक्ट डोल ओढायची सुरुवात. बघा तो काला ड्रम पण झालेला आपला ओढून. आणि इकडून आता डोल बघा आपली कशी वाटते, भरपूर मोठी आहे. तो तुम्हाला पॉईंट दिसतो ना झिगीचा, म्हणजे तो पावट्याचा, त्याच्या पण भरपूर मोठी आहे. आता डोल ओढायला सुरुवात केलेली आहे माझ्या भाऊने आणि काकाने. हे बघा कशा प्रकारे ओढत आहेत. हे बघा अशा हाताने डोल ओढतात नाही, भरपूर जड असते. तुम्हाला वाटते वढताना सोपी, पण भरपूर ताकदीने ओढायला लागतं. आणि ह्याच्या आतमध्ये जी मच्छी असेल त्याच्या भरपूर वजने आपल्याला प्लास्टिक दिसतात त्याच्यामध्ये, ते आपण समुद्रामध्ये घाण टाकतो ना, त्याच्यामुळे आम्हाला ना कोल्या लोकांना भरपूर त्रास होतो. असं आमच्या जालीमध्ये प्लास्टिकचे पूर्ण घाण येत असतात. हे बघा आणि आपल्याला आहे ना मासे मिळायला सुरुवात झाली. बघा पहिलेच बगे भेटलेले आपल्या डोलीत आणि चिंबोरी म्हणजे खेकडा पण आलेला आपल्याला. तेव्हा डोलीमध्ये आपल्याला खेकडा पण भेटलेला आहे. आणि ही बघा इथं बगी आहे
आणि तिकडे आपला भाऊ डोल ओढतोय अजून. आपण आलोय जाऊला, म्हणजे कोलमाची मासेमारी करायला. ही डोल आहे कोलमाची आणि भाऊ ओढतोय बघा आपला. आणि त्याच्यामध्ये असे असतात ना, म्हणजे मच्छी ज्याने आपल्या हाताला आहे ना काटे बिटे पण लावू शकतात. ते सर्व आहे ना एकदम म्हणजे आरामशीर काम करायला लागतं, म्हणजे सर्व जाणीवपूर्वक. हे बघा ते तिथं बांधलेलं आहे. तिथं त्याच्यामध्ये आपल्याला ना पूर्ण मच्छी आहे, म्हणजे जेवढं आपलं कोली म्हणजे जावलं आहे त्याच्यात. आणि पहिले इथनं डोल आता साफ करतायत सर्व. त्याच्यामध्ये घाण आणि जे आपले मासे आहेत ते सर्व काढून घेतील आणि मग त्याच्यामध्ये टाकतील. आणि मग एकदा सर्व म्हणजे पूर्ण आपण बोटीमध्ये घेऊ, आपल्या छोट्या होडीमध्ये. बघा कशा प्रकारे साफ करतायत. आणि त्यातले चिंबोरे पण आहेत, 3-4 चिंबोरे आलेले आहेत, म्हणजे आपले खेकडे. हे बघा एवढी मच्छी मिळाली आपल्याला सर्व साफ करून. आता तिथनं सोडतील परत ती गाठ आणि परत मग त्याच्यामध्ये टाकतील ती मच्छी. आणि मग एकदाच पूर्ण सर्व आहे ना आपण होडीमध्ये घेऊ आपल्या. ती बघा कशी टाकतायत. तर ही सर्व एकत्र करून मग डायरेक्ट होडीमध्ये येईल. त्याच्यामध्ये कोणती कोणती मच्छी आहे ते आपण बघणारच आहोत. पण ही डोलीची मासेमारी मेन म्हणजे आपण जवल्यासाठी लावलेली आहे, कोलमासाठी. आणि आपल्याला तो पाहिजे. आता ह्याच्यामध्ये सर्व कॉकटेल मच्छी असेल, म्हणजे सर्व मिक्स मच्छी. आणि ती आपलं जाऊन घरी आहे ना साफ करायला लागेल पूर्ण. हे बघा त्या भाऊ ओढल बघा मच्छीचा ओझा किती आहे तो भाऊ दाखवतो तुम्हाला. हे बघा आता हे आहे ना ह्याच्यामध्ये तर बघूया आपण मच्छी काय काय आहे ते आपल्याला. हे बघा भरपूर जड आहे, म्हणजे त्यातला भरपूर मच्छ्या म्हणून एवढा जोर निघतंय बघा उचलायला. एवढा बघा किती कष्ट आहे. कोल्यांचं तुम्ही बोलता का काम बोलता कोल्यांचं की सोपं आहे, पण नाही. बघा किती मेहनत करायला लागतं. हे बघा हे बघा किती जोर करायला लागतो बघा. आणि आपल्याला फायनली आपण घेतलेल्या होडीमध्ये आपली पहिल्या डोलीची मच्छी ते आता सोडून बघणार आहात आपण कोणती मच्छी आहे ती. नंतर आपण कवलू. हा आणि आता तो बघा माझा भाऊ सोडतोय ही डोल पूर्ण. आता ती कागदामध्ये आपण ओतून बघूया काय काय मच्छी आहे. आपण जवल्याची मासेमारी म्हणजे कोलमाची आहे, आणि आपल्याला कोलीमच दिसतोय तो पूर्ण व्हाईट दिसतं, म्हणजे कोलीमच आहे. आणि त्यातला थोडी मच्छी आहे वेगळी आली, ते आपण घरी जाऊन साफ करणार आहोत. ते बघा आता सोडून आपण दाखवतो कशी किती मच्छी आहे ते. बघा काका आणि भाऊ आता डोलला आपल्या ना जेवढी मच्छी आहे तेवढी ओतत आहेत. ही बघा बघा झालेले आहे आता मच्छी ओतून. आणि आपल्याला ना जाऊला दिसतंय सर्व पूर्ण, आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे खेकडे आहेत आणि विविध प्रकारची म्हणजे छोटीवाली मच्छी आहे. आणि जाऊला आपल्याला पाहिजे होता तसा भेटलेला आहे. हा बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा जाऊला किती व्हाईट दिसते, आणि चिंबोरी पण दिसते तुम्हाला वरतीची बघा. आणि हा विषारी साप आहे पाण्यामधला. आणि हा बघा पापलेट भेटलेला आपल्याला खतरनाक एकदम. भाई पापलेट सुपर पीस पापलेटचा पण भेटलेला आहे आपल्याला आज. आणि कोलीन पण आहे, चिंबोरी पण आहे. म्हणजे आज सर्व मच्छी आपली ही एक डोल ओढून झाली. आपल्याला अजून एक डोल ओढायची आहे. आता ती डोल आपली तिकडे असे आपण ती डोल आता ओढायला जाणार आहोत. आता ही डोल आपली ओढून झालेली आहे. आता भाऊ आपली परत इंजिन स्टार्ट करतोय आता तिकडे जाऊ ओढायला. आणि हे आपल्या पहिल्या डोलीची एवढी मच्छी आहे. आता दुसऱ्या डोलीला बघूया आता किती भेटत आहे. सुपर सरगा आपली पहिली डोल ओढून झालेली आहे आणि सरगा भेटलेला आपल्याला. आणि आता चाललो आहे मी दुसरी डोल ओढायला.
कोलीराज यश बघा, तो बघा कोलीराज यश तिथे बघा, तो पण डोलीवर आला आहे आणि आपण ह्या होडीवर आहे. त्यामुळे भाऊ आता साफसाफी करतो, मच्छी साफ करतोय पूर्ण. भाऊ आपला पूर्ण आहे ना मासे म्हणजे जेवढं जवल्यामधलं आहे ना साफसाफी करतोय, जवला बाजूला काढतोय, मच्छी पूर्ण बाजूला काढतो, घाण असेल ती बाजूला फेकतोय आहे. आणि आता आम्ही चाललोय घरी निघालोय आहे. आणि एक डोल आपले ओढायचे, अजून रिटर्न येणार आहेत. आता बघू आता घरी जाऊन कसं काय ते सर्व. आणि हे बघा आता सर्व अर्धे होडी चाललेत आहेत परत डोली ओढायला. आणि आपलं आता गाव तिथे आहे आणि आता आपण चाललोय घरी, म्हणजे डायरेक्ट आपल्या गावाजवळ. आणि आता पहिल्या डोलीचे आपण मासे ओढले आहेत ना, आता चाललोय सर्वजण. हे बघा माझं आमचं सुंदर गाव आणि प्रॉपर कोकणी, एकदम समुद्राच्या म्हणजे डोंगराच्या पूर्ण कुशीमध्ये आणि समुद्राच्या म्हणजे नदीच्या पूर्ण किनारी असणारं सुंदर गाव. एक नंबर असं गाव आहे आपला. बघा आता ते पण बघा मगाशी डोल ओढून गेला, तर परत चालले डोल ओढायला. आणि ते बघा तिकडून डोल ओढून चालले आहेत परत सर्व. असेच मजा आहे ना, आता डोले ओढतील परत जातील, कारण की सर्वांचे 2-2 1-1 डोली लावलेले असतात. जे जेव्हा मच्छी जास्त असते तेव्हा एकदा ओढतात, परत जातात सर्वजण ओढायला. आणि आता तिथे बघा तिकडे आपला लिलाव चालू असेल मच्छीचा, जेवढं असेल तेवढं. आणि इथं आता आपण इकडे जाणार आहोत, पूर्ण आपली होडी तिकडे लागणार आहे. आपण आलो तिथून आणि तिकडे आपली मच्छी जेवढी असेल तेवढी साफसाफी करणार आहोत. ते ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता तो भरपूर मजा आली आहे आणि अजूनपर्यंत मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. चला तिकडे जायचं. आणि आपण पोचलेलो आहे, आपले आहे ना होडीची इंजिन पण म्हणजे स्लो झालेले आहे. आता आपण स्पीड कमी केलेली आहे होडीची. आता चाललो आपण तिकडे द्यायला. आणि तिकडे आहे ना एका होडीची ऑलरेडी मच्छी आलेली आहे, तिथे सर्व आपल्याला बायका दिसतात, असे सर्व आहे ना मासे साफसाफी करतात आहेत. आता आपण पण तिथेच जाणार आहोत सर्व. हे बघा आपली होडी घेऊन तिथेच चाललो. आता आपली होडीमधनं हे सर्व जेवढी मच्छी आहे तेवढी आता टोपल्यामध्ये होतो आणि टोपल्यामध्ये होतून आपण डायरेक्ट जाणार आहोत तिकडं. आणि तिकडे बघा सर्वजण आहेत ना वाट बघतात आपली. ते बघा तिथे आहे ना बायकांनी म्हणजे काकींनी सर्व तयारी केलेली आहे, आता मच्छी घेऊन येतील, मग साफसाफी करायची पूर्ण. हे बघा आपण पोचलेलो आहे. इथे बघा किती जण आहेत वाट बघतायत. आणि आता इथं आपली होडी बांधू मस्तपैकी आणि जाऊ डायरेक्ट. काकी आली टोपला घेऊन आपले डायरेक्ट. आता आहे ना डायरेक्ट आपण हे घेऊ, कोलीमाता या टोपल्यामध्ये होतो आपण. हे बघा हे बघा कोलिम आहे, त्यातला कोलंबी पण आहे आणि आपले पापलेट पण आहेत. आणि बघा सर्वजण आलेले आहेत. हे बघा काका सर्व टोपलीमध्ये घेत आहेत कोलिम. आणि तिकडे जाऊन पूर्ण आहे ना काकी कोलिम जेवढं आहे तेवढं निवडतात आहेत. आणि हा बघा आपला भाऊ गेला पाण्यामध्ये डायरेक्ट. आता पाणी बघा किती आहे, त्याच्या पूर्ण म्हणजे कमराच्या वरती आहे पाणी. इथल्या इथं जेवढं जवळ असून पण. हा बघा आपल्याला भेटला पाकट वागला. बघा इकडे आता मी इकडे आपला कोलिम पूर्णपणे एवढा. तिकडे पण चालू आहे काम. आणि इकडे खेकडी बघा आपल्याला किती भेटली. खेकडी पापलेट. हो
मग माझा पायगुण चांगला होता. जण आता कामं करतात तिथे, तिकडे पण आहेत काकी, इकडे पण आहेत. आणि दादा आणि काका गेलेला होडी घेऊन दुसरी डोल ओढायला. आणि मी उतरलो आता, ऊन भरपूर लागते. आणि हे बघा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कशी वाटली व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघितलं कशी कोलंबीची म्हणजे जाऊला म्हणजे कोलिंगची मासेमारी केली. तशीच आता गावात आलोय, 2-3 दिवस मस्त की गावातले व्हिडिओ करतो. तर ब्लॉग शॉर्ट बघितल्याबद्दल धन्यवाद. टाटा, बाय बाय.